नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 10 मिनिटात तयार होणारे काजू कतली मोदक। हो मंडळी, रेसिपी टाकायला थोडासा उशीर झाला आहे, पण झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 वाटी काजू ती मी ऑलरेडी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेले होते अर्धा तास। त्यानंतर त्यासोबत इथे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। फक्त साखर आणि काजूपासून सुद्धा हे तुम्ही मोदक बनवू शकता। आता हे मिक्सर ग्राइंडमध्ये छानपैकी मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे। सो मंडळी, काजू ओलसर होईल आणि त्याला आपल्याला खूप कमी दूध लागेल। आता हे मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक झालेलं आहे, हे पहा तुम्ही बघू शकता। मिश्रण किती छान असं मस्त दिसत आहे। आता हे तयार झालेलं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फक्त एकच चमचा दूध घालायचं आहे। अजिबात जास्त दूध घालू नका। सो मंडळी, इथे माझ्याकडून दूध थोडंसं जास्त म्हणजे घातलं गेलेलं आहे। सो मी यामध्ये अजून काजू पावडर ॲड केलेली आणि छान असं घट्टसर, एकदम घट्ट असं मिश्रण तयार करायचं आहे। हे पहा, अशा रीतीने अलगदरित्या आपण जो गोळा तोडून घेतलेला आहे त्या पिठातून तो निघाला पाहिजे। आता हे अशा रीतीने तुम्ही मोदक करून घ्यायचे आहेत। साच्यामध्ये व्यवस्थितरित्या तयार केलेलं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त असा मोदक तुम्ही बघू शकता, किती छान असा मोदक दिसत आहे। हे पहा, हे पहा मस्तच। तर मंडळी, तयार आहे आपले अवघ्या 10 मिनिटात तयार झालेले काजू कतली मोदक। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।